अगं मगरीची आई तर नसती तर काय झालं बाबा आहे ना आपलं बरोबर. अगं बाबा स्वयंपाक करत आहे. आवाज आवाज चला मी मस्तपैकी गोल गोल स्टिकर पोळी केली आहे. बापरे पोरी हो मला पोळ्या करायला येत नाही म्हणून मी पोळी केली आहे. चला चला जेवायला बसूया. मस्त झाले स्वयंपाक. अरे मी भात करायला विसरलो. आम्ही खूप पोरी आहोत. तुम्हाला स्वयंपाक येत नसताना तुम्ही आम्हाला असे करता आणि तेच खूप आहे. मग तो स्वयंपाक कच्चा आहे का जे काय इथे चालेल. काही करत नसताना आम्हाला हवं नको ते सगळं काही देण्याचा तुम्ही प्रयत्न करता बाबा. आमच्यासाठी तुम्हीच वीर हिरो आहात. अरे हो पहिली आठवण झाली की आपली दिवाळीची सुट्टी संपत आली. फक्त 4 दिवस राहिले आहे आणि आपले दिवाळीचे आधार सुद्धा राहिले आहे. अजून माझं सुपर हिरो हे बंद सुद्धा लिहायचं राहिलं आहे. मग तुझा सुपर हिरो कोण आहे? आणि त्यात काय होईल सोपं आहे. आपले सुपर हिरो आपले बाबा आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तू नव्या नव्या वाटेतला सुगंध तू माझ्या हसण्याची गंमत तू माझ्या जगण्याची हिंमत तू तुझ्या विनारी बाबा तुझा मुलांना काय चालले आहे तुमचं? अगं आत्या आम्ही दिवाळीचं लाइटिंग करतोय. आत्या कधी येणार ग बाबा? आज दिवाळी आहे ना. थांब मी फोन लावते. हॅलो बाबा तू कुठं आहात? अगं आलोच मी घराजवळच आहे. आज तरी लवकर या ना. आज दिवाळीला ऑफिसला का गेला? अगं हो येतोय. मला खूप काम होतं ऑफिसमध्ये म्हणून गेलो होतो. बाबा जवळच आहे. आत्या आपण फटाके उडवायचे का? पण कधी आणायचे फटाके? हो आपण तुझं बाबा आले की बाजारात जाऊन आणूया. विराज पृथ्वी हे घ्या मी तुमच्यासाठी फटाके आणले आहेत. अरे वा चला आपण फटाके उडवायला जाऊ. थांबा आधी तुम्ही दोघांनी तुमचं होमवर्क पूर्ण केला का? हो केला. आणि हे काय हे खेळणी इथं का पडली आहेत? आवरा आणि हे सगळं. हो बाबा आवडतो. या मुलांना शिस्त लावायला हवी. अरे असे काय बोलत ना. आले आले वागत समजावून सांगतात ना. आईसारखे प्रेमाने सांग. झाले आता थोडे दिवस राहिले येईलच ती भारतातून. आईसारखं कुणाला सांभाळता येत नाही. अगं आता मी त्यांना शिस्त लावली नाही तर कसे चालेल? आमच्या वाट्याला जे कष्ट आले त्यांना येऊ नाहीत म्हणून त्यांना शिस्त लावलीच पाहिजे ना. जे आम्हाला मिळालं नाही ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करतो त्यांना.
मला त्यांच्या आईसारखं प्रेमानं नाही सांगता येत, पण मी त्यांचा बाबा आहे ना. बाबा, तुम्ही आमचे हिरो आहात. नुसते हिरो नाही, सुपर हिरो आहात. हवं सारं काही पाहिलं बाळा तुझी आई सुद्धा होईन माझ्या कष्टाचे उत्तर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर तू तुझ्या विनायका बाबा तुझा परी पडली, परी पडली. काय झालं? काय रडतेस तू? मी पडली सायकलवरून. बाबा, अहो तिला साधी सायकल चालवता येत नाही. अरे एवढेच ना, मी तुला शिकवतो उद्यापासून. ऋग्वेदला पण मीच शिकवली आहे सायकल. ये, आता मला सायकल चालवता येणार. आणि मला पोहायला कधी शिकवणार? हो, पाहायला पण शिकू. उद्या आपण क्लबला जाऊ आणि शिकू. आई याच्या आत सायकल आणि पोहणे दोन्ही शिकू. अरे हो, आत्ता आठवलं मला. उद्या मला दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास पण करायचा आहे. माझा निबंध पूर्ण करायचा आहे. कोणता निबंध लिहायचा आहे तुम्हाला? खरंच की, मी पण विसरले होते. आम्हाला माझा आवडता सुपर हिरो त्याच्याबद्दल निबंध लिहायचा आहे. बाबा, तुम्ही मला मदत कराल का अभ्यासात? हो, करतो. चला, आपण आता सुरू करूया, म्हणजे लवकर होईल अभ्यास. बाबा, हे बघा माझा निबंध. बघू काय लिहिली आहेस. माझा आवडता सुपरहिरो माझे बाबा आहेत. अरे वा, ऋग्वेद, तुझे काय? बघू तू काय लिहिली आहेस. बघा बाबा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. माझे बाबाच माझे सुपर हिरो आहेत, कारण ते आमची काळजी घेतात, आम्हाला शिस्त लावतात. आई कामात असताना ते आमच्यासाठी स्वयंपाक करतात आणि आम्हाला नवनवीन गोष्टी शिकवतात. हो बाबा, कारण मी थकल्यावर तुम्ही मला उचलून घेता, हवे तिथे फिरायला नेता. सुपर हिरोची सगळी ताकद आहे तुमच्यामध्ये. खरे आहे, मुलासाठी तुमचे बाबा पहिले हिरो असतात. आपला सुपर हिरो आपल्या घरातच असतो, पण तो आपल्याला कधीच दिसत नाही. तो म्हणजे आपले वडील, म्हणजेच आपले बाबा.
बाबाला वाटतं पोरगं उद्या उपाशी झोपायला नको. इतकंच फरक आहे दोघांच्या मागे. बातम्या सहजच ओळखता येत नसतो. प्रश्न दिसून येत नसतो. तो मनातलंही बोलत नसतो. म्हणून बाप सहसा ओळखता येत नसतो. आमच्यासाठी आमचे बाबा आमचे सुदैव आहे. माझं नाव ओवी मिरासकर आहे. माझं नाव आदित्य राज चव्हाण. माझं नाव ऋग्वेद ऋषिकेश डोले. माझं नाव औदिक अमित मेटकर आहे. माझं नाव शीशा चिल्लाल आहे.